अमरावती में शासकीय मेडिकल कॉलेज को लेकर राजनीतिक विवाद तेज हो गया। विधायक रवि राणा ने दावा किया है कि कुंडेश्वर परिसर में कॉलेज के लिए जमीन मंजूर हो चुकी है और वहीं भूमि पूजन भी किया गया है। बच्चू कडू और भाजपा विधायक प्रवीण तायडे ने अचलपुर में मेडिकल कॉलेज स्थापित करने की मांग उठाई है ताकि आसपास के ग्रामीण और मेलघाट क्षेत्र को बेहतर स्वास्थ्य सुविधा मिल सके। दोनों पक्षों के अलग अलग दावों के बीच अब यह स्पष्ट नहीं है कि कॉलेज अमरावती में बनेगा या अचलपुर में, जिससे मामला और गर्मा गया है। वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भातल्या सगळीकडे चर्चा सुरू आहे आणि आमची फार पूर्वीची मागणी होती का अमरावती जिल्ह्यात शहरात नसावं, आमचं मुळात तसं म्हणणं नाही आहे, पण मला असं वाटतं का पहिले गरज कुठे आहे ते शोधली पाहिजे आणि सरकारनं त्या बाबतीत निर्णय घेणं गरजेचं असं वाटतं का आज आपण पंजाबराव जी देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत आहे, पुन्हा गाडीचं पण आहे, पोटे साहेबांचं पण आहे आणि हे सुपर हॉस्पिटल वगैरे सगळ्या सुविधा तिथे आहे। पण मेळघाटच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला अधिक मजबूतीनं भर करायचा असेल तर अचलपूर हा सी जोडणाऱ्या 5 तालुक्यात जर हे वैद्यकीय महाविद्यालय पहिले तिकडे आपण जर शिफ्ट केलं आणि नंतर आपण जर अमरावतीत दिलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त साध्य आपल्याला करता येईल आणि जिथं गरज आहे तिथं दिल्यासारखं पण होईल। म्हणजे तहान लागलेल्या लोकांना पाणी पाजायचं का थंड पाणी पाहिजे अशा लोकांना पाणी पाजायचं हे सरकारनं ठरवलं पाहिजे। तसं पाहिलं तर अमरावती जिल्ह्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज आणि इरविन दवाखाना असो, सुपर स्पेशालिटी असो, डॉक्टर गोळ्यांचं मेडिकल कॉलेज असो, डॉक्टर पोटेंचं कॉलेज असो, प्रवीण भाऊ पोटेंचं कॉलेज असो, हे सर्व कॉलेजेस असताना अचलपूर हा भविष्यातला जिल्हा असल्या कारणाने आणि आता सुद्धा जेवढ्या डफरीन जो म्हणजे स्त्री रुग्णालय आहे आणि अचलपूरचं स्त्री रुग्णालय आहे या दोघांच्या तुलनेत जर डिलिव्हरी जर होत महिन्याच्या डिलिव्हरीची संख्या जर पाहिली, महिलांच्या प्रसूतीची जर संख्या पाहिली तर जवळपास 500च्या घरात आहे। म्हणजे अमरावतीला सुद्धा 500च्या जवळपास होतात आणि अचलपूरला सुद्धा 500च्या जवळपास होतात। अशा परिस्थितीत मेळघाट आहे, चिखलदरा आहे, धारणी आहे, त्याच्यानंतर अचलपूर आहे, चांदूर बाजार आहे, अंजनगाव आणि दर्यापूर आहे, असे 6 तालुके जर जोडले गेले तर आणि त्या भागाला जर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध जे खरी सध्या निकड आहे, मागच्या 20 वर्षात जरी झालं नाही, मागच्या 20 वर्षात अशा प्रकारचे प्रयत्न झालेच नाही मुळात, परंतु जर ह्या इथं अमरावतीत वन क्षेत्रातली जागा आहे किंवा इथं जागा आहे किंवा तिथं जागा आहे, तर अशा परिस्थितीत जर अचलपूर त्या मुख्य भागी जर ते झालं तर मेळघाटमधल्या दुर्गम भागातील रुग्णांना, चिखलदऱ्यामधील रुग्णांना, दर्यापूर अंजनगावमधील रुग्णांना अतिशय सुविधा चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण होईल आणि ते झालं पाहिजे। याच्यासाठी मी सुद्धा माझं सुद्धा समर्थन आहे। अमरावती गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संदर्भात जे कोंडेश्वर परिसरामध्ये वडद या भागामध्ये 30 एकर जागा जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या नावाने झाली, त्याचं मेजरमेंट झालं, ताबा मिळाला, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं वडद परिसरामध्ये टेंडर सुद्धा फ्लोट झालं आणि त्या जागेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिपूजन सुद्धा केलं। त्यामध्ये आयडेंटिटी फॉरेस्टच्या नावाने जो बबाल चालू आहे तो अत्यंत चुकीचा आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्या फॉरेस्ट त्याच्यामुळे कुठली अडथळा निर्माण होत नाही। अशाच प्रकारे जागेवर गोंदियामध्ये, चंद्रपूरमध्ये आणि गडचिरोलीमध्ये अशाच जागेवर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे, म्हणून कुठलीही अडचण त्याच्यामध्ये नाही आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची मी आज भेट घेतली, त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे की वडद परिसरामध्ये, कोंडेश्वर परिसरामध्येच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची इमारत बनणार, ती बदलणार नाही। त्यांना मी पुन्हा मागणी केली की अमरावतीमध्ये एम्स हे हॉस्पिटल सुद्धा अमरावतीमध्ये मंजूर करा। त्या संदर्भात अमरावती शहरामध्ये जर चांगली जागा असेल तर त्या ठिकाणी एम्स हॉस्पिटल आणू। आपल्याला एकच्या जागी 2 हॉस्पिटल असले चालेल, पण या ठिकाणी मंजूर झालेलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्याच्यावर राजकारण करून राजकीय पोळ्या शेकण्याचं काम करू नका। ज्यांच्या डोक्यावरचे पांढरे केस झालेले आहे त्यांनी दिवसा स्वप्न पाहू नये की वडद परिसरामध्ये, कोंडेश्वर परिसरामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे मंजूर झालेलं आहे त्याची जागा बदलवायची, काहीतरी त्याच्यावर राजकारण करायचं फॉरेस्टच्या नावाने।
हा धंदा बंद करा. तुम्ही एखादा मोठा प्रकल्प आणा, एखादा अजून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणा, एम्स आणा, एखादा आयटी पार्क आणू आपण सगळे मिळून. पण आलेला प्रोजेक्टला कुठेतरी विघ्न टाकायचे, कुठे त्या नावावर राजकारण करायचं, हे कदापि होणार नाही. मुख्यमंत्री साहेबांनी आज साफ सांगितलेलं आहे, वळद परिसरामध्ये, कोंडेश्वर परिसरामध्येच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची इमारत होणार, त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. म्हणून जे दिवसा स्वप्न पाहतात त्यांना माझं सांगणं आहे की तुमचे केसेस जरी पांढरे झाले असेल तरी या राजकारणामध्ये, विकासाच्या कामामध्ये रवी राणाचा अनुभव तगडा आहे, ज्याच्या मागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे, ज्याच्यासोबत विकासासोबत फडणवीस साहेबांचा हात आहे. त्यांना अशा राजकारणाशी काही फरक पडत नाही. म्हणून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीचं हे वळद परिसरामध्ये, कोंडेश्वर परिसरामध्ये होणार. म्हणून आपल्याला सांगणं आहे, याच्यामध्ये कुठलं राजकारण करू नका. हे काम त्याच ठिकाणी सुरू होणार.